नमस्कार, मी सिद्धेश. स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर थंबनेलला तुम्ही बघितलंच असेल. तर आज आपण बघणार आहोत ब्रिज म्हणजे शिप जिथून कमांड केली जाते, जिथून ऑपरेट केली जाते. शिपचा वरचा हिस्सा त्याला ब्रिज बोललं जातं. तर आपण आज बघणार आहोत तिथे काय काय असतं, कशा प्रकारचे इक्विपमेंट असतात, शिप कशी चालवली जाते. सध्या आम्ही अँकरलाच आहोत, त्यामुळे शिप रनिंगला नाही आहे. तर मी तुम्हाला दाखवतो तिथे काय इक्विपमेंट असतात, कसं काय असतं सर्व. आणि प्रत्येक इक्विपमेंट डिटेलमध्ये सांगायला गेलो तर त्याला खूप वेळ जाईल. सो मी तुम्हाला फक्त दाखवतो तिथे काय आहे आणि काय नाही. तर चला बघूया काय असतं, शिप कुठून चालवलं जाते, कशी चालवली जाते ते. तर हा आहे ब्रिज. इथून संपूर्ण शिप ही कमांड केली जाते. इथूनच पूर्ण शिप ऑपरेट केली जाते. आणि हा ब्रिज हा सर्वात वरच्या साईडला असतो, जेणेकरून बाहेरचं पूर्ण क्लिअर सर्व दिसेल. हे आहे चार्ट टेबल. इथून सर्व प्रकारचे रूट ड्रॉ केले जातात. एका कंट्रीतून दुसऱ्या कंट्रीमध्ये जाण्यासाठी रूट या चार्ट पेपरवरती पहिले ड्रॉ केले जातात. इथे काही फाईल्स पण ठेवल्यात. एक GPS पण आहे. इथे सर्व चार्ट लावलेत, सिग्नल, लाईट सिग्नल्स वगैरे. ही बुक्स आहेत, नॉटिकल पब्लिकेशन, जे रेडिओ सिग्नल, स्मोक सिग्नल, सर्व काही बुक्स आहेत नॉटिकल पब्लिकेशन जे इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर इथे आहे मास्टर लिस्ट. असे बरेचसे DPA वगैरे, शिपची सर्व इन्फॉर्मेशन. त्यानंतर इथल्या साईडला पण सर्व पेपर, कंपनी कॉन्टॅक्ट वगैरे वगैरे. सेफ्टी प्लॅन पण आहे, एक लाईफ जॅकेट आहे. त्याचबरोबर हे आहे सार्ट म्हणजे काय, ते कशासाठी असतं, हे तुम्हाला माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. हे प्रत्येक ब्रिजमध्ये 2 असतात. एक स्टारबोर्ड साईड, एक पोर्ट साईड, म्हणजे एक उजव्या साईडला, एक डाव्या साईडला. 2 असतात. त्यानंतर हे आहे कंट्रोल पॅनल, इलेक्ट्रिक. इथून सर्व नेव्हिगेशन लाईट्स, परत बाकीच्या सर्व लाईट्स वगैरे सर्व इथे पॅनल आहे. ते आहे GPS. हा GPS बघा, इथे लोकेशन तुम्हाला अशी दिसेल का, ते तुम्हाला एंडिंगला सांगतो. त्यानंतर हा आहे कंपास. आणि हे पूर्ण पॅनल आहे ते ऑटो पायलटचं पॅनल आहे. म्हणजे शिप जेव्हा रनिंगला असते तेव्हा ती ऑटो मोडवर चालते. आणि हा आहे रुडर इंडिकेटर. हा आहे इथे टेलिग्राफ, म्हणजे अहेड, अस्टर्न, पुढे मागे जाण्यासाठी वगैरे. इंजिन कंट्रोल पूर्ण या पॅनलमधून चालतो. ह्या शिपचं स्टेअरिंग. तुम्ही गाडीचं वगैरे बघितलं असेल याच्या अगोदर, पण हे आहे शिपचं स्टेअरिंग. याच्या आधारे शिप पूर्ण कंट्रोल केली जाते. सेम गाडीसारखं नसतं, जर वेगळं असतं. मी तुम्हाला जेव्हा रनिंगला असेल तेव्हा याचा एक वेगळा व्हिडिओ दाखवेन. हे आहे ऑटो पायलट. इमर्जन्सी टेलिफोन आहे. ही आहे रडारमध्ये तुम्ही बघू शकता, इथे ऑब्जेक्ट दिसत असेल तुम्हाला. 1, 2, 3, 4 या सगळ्या शिप्स आहेत अँकरला लागलेल्या. रडारचा उपयोग यासाठी असतो की आपल्याला बाहेर कुठला पण ऑब्जेक्ट असेल ते दिसतो. त्यामुळे आपल्याला सेलिंग करणं रनिंगमध्ये ते खूप इझी होतं. ही दुसरी रडार आहे. 2 रडार कंपल्सरी असतात. त्यानंतर हे आहे AIS, ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम. याच्यामध्ये सर्व शिप दिसतात, किती आहेत, काय नाव वगैरे सर्व. हे आहे VDR, व्हॉइस डाटा रेकॉर्डर. हे पण काय असतं ते माझ्या एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. याबद्दल खूप लोकांना माहीत नसेल. ज्यांना माहीत असेल त्यांनी कमेंट करून सांगा. एक AC लावलं आहे. त्यानंतर एक प्रिंटर आहे. ते आहेत स्मॉल आहेत व्हेचर. तुम्ही थोडक्यात त्याला समजण्यासाठी मी सांगू शकतो, हा एक प्रकारचा वॉकडोकं आहे. मॅन्युरिंगच्या टायमिंगला किंवा अँकर ऑपरेशनला हा यूज होतो मोस्टली. त्यानंतर इथे फायरसाठी पण आहेत, जे फायरमध्ये यूज होतात. हे आहे GMDSS पॅनल. इथे पण आहेत. हे सर्व आहे ते GMDSS पॅनल आहे. GMDSS काय आहे ते पण तुम्हाला नंतर सांगेन. प्रिंटर आहे. त्यानंतर हे त्या फ्लॅग दिसत असेल तुम्हाला. हे फ्लॅग कोणत्या आहेत, कशाचे आहेत, याचा अजून एक व्हिडिओ मी
टाकणार आहे तेव्हा तुम्हाला ते समजेल. सर्व प्रकारचे फ्लॅग आहेत, प्रत्येकाचं साईन सिम्बॉल वेगवेगळं आहे, ते मी तुम्हाला दाखवेन पुढच्या व्हिडिओमध्ये. तसंच इथे अजून इन्व्हेंटरी आहे, जे काय काय गरजेचं असतं. इथे आहेत रॉकेट पॅराशूट, स्मोक बॉइंट, सिग्नल, हे पण सर्व दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटेल. हा आहे VHF, व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी. पोर्टमध्ये किंवा कुठल्या पण शिपला कॉन्टॅक्ट करताना याचा वापर केला जातो. इथे मी आता 14 ठेवले कारण की आम्ही पोर्ट सुधारला आणि पोर्ट सुधारला कॉन्टॅक्ट करायचं चॅनल 14 आहे. एक बायनेक्युलर पण आहे. त्याचबरोबर इथे एक मेडिकल फर्स्ट एड पण दिसेल तुम्हाला, जेणेकरून काय जर प्रॉब्लेम आला तर लगेच आपल्याला भेटतं. लॅपटॉपमध्ये हा एक सॉफ्टवेअर आहे, त्याला ओपन सिपिन असा सॉफ्टवेअर आहे, जेणेकरून इथे पण जसं पेपर चार्टवरती आपण रूट मारतो तसं इथे रूट मारून सर्व मॅप असतो प्रत्येक एरियाचा, त्यानुसार आपण ट्रॅव्हल करू शकतो. हा GPS असा आहे कारण की आम्ही पोर्ट सुधारला आहे. पोर्ट सुधारला GPSचा खूप प्रॉब्लेम असतो. सध्या GPS लॉस्ट आहे, GPS सिग्नल नाही आहे सध्या, त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे GPSचा. हा VDR आहे, सर्व व्हॉइस डाटा रेकॉर्ड करतो. हा स्मोक सिग्नल आहे, जेणेकरून आग लागली तर लगेच समजावं. तर हा असा आहे पूर्ण ब्रिज. इथून शिप ऑपरेट केली जाते. जेव्हा शिप रनिंग लागेल तेव्हा मी तुम्हाला तो अजून एक दुसरा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन कसं नक्की चालवलं जातं, काय असतं. तर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून मी अजून व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.